नमस्कार, ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज माझी रिक्षा गॅरेजला आहे आणि मी गॅरेजला आलेलो आहे. हे तुम्ही बघत असतील, हे बी रिक्षा चालक आहेत आणि ह्यांच्या गाडीचं बी काम निघलं आहे. आता आम्ही दोघे गॅरेजला आलेलो आहोत आणि सध्या आता गॅरेज बंद आहे. तर ह्या ठिकाणी कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी मेकॅनिक यायला टाईम लागेल. जेवायला गेलेले आहेत ते. तर आता बघू आता मेकॅनिक किती वेळाने येतो आहे. तर अंकलचं बी गाडीचं काम निघलं आहे. अंकलला विचारून घेऊ. अंकल, आपका गाड़ी का काम निकला है, कितना खर्चा है अपनी गाड़ी को? उसको 1000 रुपये चाहिए। कितना? जोर से बोलो ना। 1000 रुपये। 1000 रुपये जाने वाला है और आज का धंधा भी ज्यादा फिर खत्म। 1000 रुपये खाली सामान का खर्चा आहे. बघा मित्रांनो, रिक्षा चालवणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. परमिट काढताय, नवीन काढताय, जरा काळजीपूर्वक, कारण की रिक्षाला जेवढा मेंटेनन्स आहे. स्पेअर पार्ट एक जर तुम्ही स्पेअर पार्ट घ्यायला गेले तर कमीत कमी 1000-1200 रुपये तरी मोजावे लागतात आणि खर्च करावा लागतो 1000-1200 रुपये. तर आता आपण गॅरेजला आहोत. अंकलनेही तुम्हाला सांगितलं की कमीत कमी 800 रुपये तर कमीत कमी गॅरेजला आल्यानंतर खर्च आहे फक्त सामानाचा. आणि मेकॅनिक चार्ज तर एकदम वेगळा द्यावा लागतो. तो तर 200-250 रुपये 300 रुपये तर मेकॅनिक चार्ज होतो. असा करून दिवसाला 1200 रुपये ते 1300 रुपये मेंटेनन्सचा खर्च होतो. तर आता तुम्हाला दाखवतो अंकलची गाडी आणि माझी बी गाडी दाखवतो. आंटी आलेली आहे इकडे. इकडे कबूतर वगैरे आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी गाडी. हे बघा, हे अंकलची गाडी आहे. अंकलच्या गाडीचं मडगाड तुटलं होतं. कमीत कमी 700 रुपयाचं मडगाड आहे. गाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणी बाजूला अजून एक गाडी आहे. ती काम करायचं त्या गाडीचं. त्या गाडीचं ब्लॉकचं काम आहे. त्या ठिकाणी बघत असतील, त्या ठिकाणी आपली गाडी लास्टला आपली गाडी आहे. आणि आपण आता सध्या गॅरेजला आलेलो आहोत. एक दिवसाची कमाई या ठिकाणी, दिवसाचा धंदा पूर्ण वेळ जातो, वाया जातो. 1000-1200 रुपये आपले वाया जातात. 1000-1200 रुपये तरी नुकसान सोसावंच लागतं आहे. तर अशा प्रकारचं गाडीचं मेंटेनन्स असतं. चाक खोललं आहे, कमीत कमी 1300-1400 रुपये गाडीला खर्च आहे. आणि आत्ता सध्या जर तुम्ही मार्केट वगैरे जर बोईसरला म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, भरपूर ठिकाणी कमीत कमी रिक्षा चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कमीत कमी नाही म्हटलं तरी दिवसाला 10, 15, 20 गाड्या ग्रामीण भागामध्ये दिवसाला 10 ते 12 गाड्या दररोज येत असतात. आणि आपण 1200-1300 रुपये दिवसाला खर्च करत असतो. कमीत कमी 2 दिवसाचा खर्च आपल्याला रिक्षाला करावा लागतो. त्याच्यामध्ये आपलं मेंटेनन्स आहे, मेकॅनिकचा खर्च आहे, परत आपलं घरातला खर्च आहे आणि इतरही बाकीचे आपले खर्च आहेत, गाडीचा हप्ता आहे. अशा प्रकारचं गाडीचं नियोजन असतं. आणि दिवसाला कमीत कमी 7 ते नहीं, मेरा गाड़ी अभी ख़राब है ना. नहीं, मेरा गाड़ी अभी ख़राब है ना. वो शॉक अब्सर का काम निघलं आहे. तर आपल्या गाडीचं शॉक अब्सरचं काम निघलं आहे आणि आपण त्यासाठी आलेलो आहोत. ते दोन्ही शॉक अब्सरचे नट होते ना, ते पूर्ण लूज झालेले आहेत. त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे गॅरेजला. आता या ठिकाणी आपला कमीत कमी 2-3 तासाचा तर वेळ पूर्ण वाया जाणार आहे. आजचा धंदाही जाणार आहे आणि धंदा काय आज होणार नाही. तर आपण आता या ठिकाणी येऊन बसलेलो आहे. आता बघू, आता मेकॅनिक जेवायला गेलेले आहेत. आता बाई ते आल्यानंतरच आपल्या गाडीचं काम होणार आहे. त्यांच्याही गाडीचं काम थांबलेलं आहे. तर आजच्या दिवसाचं धंद्याचे पूर्ण नुकसान. आणि रिक्षाचं जर मेंटेनन्सचं जर बोलायचं गेलं तर स्पेअर पार्ट जे असतात ना मित्रांनो, ते फार महाग असतात, फार महाग. आत्ता जे नवीन गाड्या जे आलेले आहेत त्यांचे तर एवढे स्पेअर पार्ट महाग आहेत. तुम्ही छोटे जरी नट घ्यायला गेले तरी नाही म्हटलं तरी 100 रुपयाचा एक नट बोल्टचा खर्च करावा लागतो. आत्ता पूर्वी जे गाडीचं मेंटेनन्सचं होतं ते फक्त 50-60 रुपयामध्ये, 100 रुपये 200 रुपयामध्ये गाडीचं मेंटेनन्सचं मेकॅनिकचा खर्च असायचा आणि बाकीच्या स्पेअर पार्टचा खर्च असायचा. स्पेअर पार्ट त्या टायमाला स्वस्त होते 10-15 वर्षापूर्वी. आत्ता जर तुम्ही बघायला गेले तर कमीत कमी त्या स्पेअर पार्टची जी किंमत आहे, जर तुम्ही शॉक अब्सर घ्यायला गेले त्या टायमाला 300, 350, 200 रुपयाला मिळायचा. आता तो डायरेक्ट 600-700 रुपयाला एक शॉक अब्सर मिळतो. तर तुम्ही विचार करा की रिक्षावाले दिवसाला किती कमवत असतील आणि महिन्याचा त्याचा खर्च किती. कमीत कमी नाही म्हटलं तरी 7 ते 8 हजार रुपये महिन्याला तर रिक्षाला खर्च करायचंच आहे. जरा विचारपूर्वक गाडी घ्या, कारण की कर्ज गाडीचे हप्ते आहेत, कर्ज तुमच्या डोक्यावरती असणार आहे.
धंदा रोडला नाही आहे. भरपूर अशा दररोज गाड्या यायला लागलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बाकीचे लोक विचार करतील की रिक्षा घ्यायची का नाही घ्यायची. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. जय हिंद, जय महाराष्ट्र.